फडणवीस दिल्लीमध्ये आहेत आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दिल्लीसाठी रवाना झाले। त्यामुळे मनसेला महायुतीत घेण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीमध्ये आहेत तर राज ठाकरे सुद्धा दिल्लीला रवाना झालेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आवेश, नक्कीच संदीप, आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका पण करत होते आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी मनसेबाबत प्रतिकूल प्रतिक्रिया दाखवली होती आणि त्यांना हे सुद्धा देवेंद्र फडणवीस स्वतः यांनी सांगितलं होतं की राज ठाकरे आणि आमचे विचार समविचार आहेत, आता आमचे विचार जुळत आहेत, त्यामुळे राज ठाकरे आणि आमच्यात युती होण्याची शक्यता असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत। अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील। भाजपने 1 ते 2 जागेची ऑफर दिलेली आहे, पण राज ठाकरेंनी ती ऑफर नाकारलेली आहे, कारण की भाजपने आणखीन एक अट ठेवली होती की भाजपच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढावी, पण राज ठाकरे त्यांनी फेटाळून लावलेली होती। याच पार्श्वभूमीवर आज बैठक होईल। यावर महायुतीच्या जागा सोबतच मनसेला काय द्यायचं यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा जाण्याची शक्यता आहे दिल्लीला। त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व नेत्यांची आज बैठक होईल संध्याकाळी आणि मनसेला नेमकी काय किती जागा मिळतील किंवा काय मिळणार हे या बैठकीतून कळेल। संदीप, अगदी आवेश, मनसे महायुतीमध्ये जाणार का आणि गेलीच तर त्यांना जागा किती देणार यावर आता चर्चा सुरू झाली। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।